ज्ञानदीप लावू जगी। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम त्रिसुताय विद्महे अनुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाशम अडबंग कानिफ मचिंद्रराद्याम चौरंगी रेवणाक भर्तरी संज्ञाम भूम्या बभूर्वनवनात सिद्धा। श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु। नमस्ते शारदे सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। विठ्ठल विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज। निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर। पंढरपूर ज्यांच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचं इष्ट आराध्य श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो। जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। तुळजा भवानी मातेच्या चरणी रुक्मिणी देवीच्या चरणी नतमस्तक होतो। मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड, विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राज प्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या तुकोबांच्या चरणी नतमस्तक होतो। एक देव राहिला वाटतं, एक देव राहिला ना। हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला उहान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू। कोणा डोळ्या पुढं ज्या देवाच्या कृपेने आज आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे, तुडुंब वाहातील नदी आणि नाले, असाच आवाज काढायला पाहिजे छत्रपती म्हणलं। स्वराज्य त्याच्यामुळेच झालं ना, नाही तर त्या घोरपडीच्या शेपटीला दोरी बांधली तानाजी मालुसरेने। यशवंती चालती हो माघारी आली तर खांडोळ्या करून टाक, हा आवाज आहे त्याचा। नाही तर ते म्हणले असते यशवंती जातीस का गो बाई, स्वराज्य नसतं राहिलं। आवाज तिथं तो तसाच पाहिजे। तुडुंब वाहातील नदी आणि नाले, सर समुद्राची येईल काय, होऊन जातील राजे महाराजे, छत्रपती शिवराय दुसरे होतील काय। राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो। गायनाचार्य मृदुंगाचार्य पेटी मास्तर विनेकरी टाळकरी गावकरी माळकरी वारकरी सेवेकरी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी काल्यापर्यंत तनाने मनाने धनाने सहकार्य दिलं, समस्त ग्रामस्थ मोठेवाडी बरोबर आहे ना, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांना नमस्कार करतो। आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून सेवेला प्रारंभ करतो। अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह चैतन्य कानिफनाथ महाराज आणि इकडं मारुती राय। माझा हा संभ्रम होता, मी आज नवनाथ सांगायचे का असं माझ्या डोक्यात होतं, पण मारुतीचं दर्शन घेतलं आणि माझ्या डोक्यात सहज आलं। काय असतं, बऱ्याचशा वेळेला कीर्तन पाठ केलं का येताना सपाट होतं, कीर्तन साधनेत करावं। मी तिथं दर्शन केलं आणि मला सहज आठवलं, मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागली, हृदयी प्रकटे रामरूप। मारुती रायाने प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयस्थानी प्रकट करण्यासाठी कुठली साधना केली, तो साधना सांगणारा भंग आहे। आणि नवनाथांनी सुद्धा जप कोणत्या नामाचा केला,
रामनामाचा. सर्व सिद्धी त्यांनी प्राप्त करून घेतल्या, पण त्या रामनामाची आवड निर्माण कधी होते? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना गेली मग राम नामे उपजे आवडी, आणि मग सुख घडोघडी वाढू लागे. काय सुख वाढतं? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रकटे रामरूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. पण ते संत चरण रज लागण्यासाठी, संतांची भेट होण्यासाठी, सत्संग घडण्यासाठी परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हे इतकं सोपं वाटतं पण ते अवघड आहे, पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात झाली. अभंगावरच बोलणार आहे. एखादा विनोद आला अनुसरून तो असेल. लक्ष द्या. सांप्रदायिक पद्धतीने कीर्तन असेल. उगीच इकडचं तिकडचं बिलकुल नसणार, चिंता करू नका, आधीच वेळ कमी आहे. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो, संत चरण रजाचा परिणाम जीवावर होतो. आता जडासाठी देवासाठी एक एक दृष्टांत, आणि ज्या वेळेला जीवावर विषय येईल त्यावेळेला आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचंय. कशावर विषय येईल म्हणजे असा जीवावर नाही, जीवावर आपल्या सगळ्यांवर विषय ज्या वेळेला येईल अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचंय. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. कस काय? जगद्गुरु तुकोबाराय भजनासाठी, उपासनेसाठी, साधनेसाठी एक ठिकाणी कधीच नाही बसले. तुम्ही पहा, कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरड्या डोंगर, एक ठिकाणी नाही. का बसू नये एक ठिकाणी? थांबू का नाही? ते एक हिंदीमध्ये सुभाषित आहे, बेहता पाणी चलता साधू. पाण्याने वाहत राहावं म्हणजे त्याची निर्मळता टिकते, पवित्रता टिकते. पाणी एक ठिकाणी साठलं का त्याच्यात घाण निर्माण होते, दुर्गंधी, किडे पडतात. बेहता पाणी. आणि साधू चलता साधू, साधूने एक ठिकाणी थांबू नये, त्याच्यामध्ये षडरिपू निर्माण होण्याची, माया मोह ममता षडरिपू निर्माण होण्याची शक्यता दाट असते. तुकोबांच्या ठिकाणी बरोबर आहे हो, पण तुकोबांच्या पत्नींची धावपळ होते, धावपळ रोज. का? कधी कधी तुकोबांना वेळेवर जेवणच मिळायचं नाही. त्याचं कारण तुकोबांची पत्नी तिन्ही डोंगर शोधायची तेव्हा कुठंतरी झाडाखाली तुकोबा बसलेले दिसायचे. एक वेळेला तुकोबा घरी भजन करून निघायची वेळ झाली आणि तुकोबांची पत्नी भाकरी घेऊन गेली, खाली ठेवली. नाथ जेवण करा, माफ करा मला. काय झालं आवले? मी दुपारपासून तुम्हाला शोधते, तुम्ही काही सापडे ना, म्हणून इतका वेळ तुम्हाला हे जेवण देण्यासाठी झाला. किती गोड बोलते पहा. आणि काय काय आमचे कीर्तनकार इतके बावळट आहे, ते म्हणतात तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या द्यायची. अरे मेल्या, तुझी देत असेल. तुकोबाची बायको तुकोबांना शिव्या देत नव्हते. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तिच्यात इतकी ताकद होती, ती तुकोबांच्या देवाला शिव्या द्यायची. या काळ्या विठल्याने माझं वाटोळ केलं, आहे का नाही? हो, मला सांगा, ज्या बाईच्या पायात काटा भरल्यानंतर विश्वाचा मालक, पंढरपूरचा प्राणाधिपती, विश्वचालक, मालक, पालक वीट सोडून पंढरपूर वरून गुराख्याचं रूप घेतो, पळत येतो तिच्या पायातला काटा काढायला, त्या बाईचा अधिकार काय साधा असेल काय? अहो, सांगून तरी बसाना रोज, म्हणजे तुम्हाला वेळेवर जेवण मिळेल. म्हणे का गावले? ऐका काय बोलली ती. नाथ, तुम्ही जेवले नाही, मी जेवत नाही, आणि मी जेवले नाही, लेकर जेवत नाही. गाथा कुठेही तयार होत नाही. काय साधना आहे, काय उपासना आहे, लक्षात घ्या. आणि असंच आहे, पती जेवल्याशिवाय पत्नीने खाऊ नये. जसं आहे तसं सांगतो बरं का. आणि गुरुचरित्रात नियम आले. गुरुचरित्रामध्ये पतीची या मता अनुसरून पतिव्रता प्रमाण आहे. त्याला नवरा उठण्याच्या अगोदर सकाळी पत्नीने उठावं, आणि पती झोपल्यानंतर पत्नीने झोपावं.
तो जर आनंदात असेल तर बाईने डिप्रेशन टेन्शन मध्ये तोंड सोडून कधीच राहू नये, आणि तो दुःखामध्ये असेल तर बाईने आनंदात कधीच राहू नये. त्याच्या सुखामध्ये सुखी व्हावं, त्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हावं. म्हणून असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. का बरं? कारण तुम्ही पतीची सेवा करता ना, तुम्हाला अधिकार दिलाय तो. ज्याच्या नावाने तुमच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र आहे तो तुमचा मालक झाला, म्हणून तुम्ही तुमच्या मालकाची सेवा करायची. कोणाची? पतीची. आणि आमच्याही गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र आहे, तुळशीची माळ. आमचा मालक कोण आहे? पंढरीचा. मग आम्ही कोणाची सेवा करायची? पांडुरंगाची. आम्ही पांडुरंगाची सेवा करायची, कारण आमच्या गळ्यामध्ये त्या मालकाच्या नावाने मणिमंगळसूत्र म्हणजे तुळशीची माळ आहे. आणि तुमच्या गळ्यात मणिमंगळसूत्र सोडण्याचं कोणाच्या नावाने? पतीच्या मालकाने. मग तुम्ही सेवा कोणाची करायची? पतीची. म्हणून तर सत्यनारायण पूजेला तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त त्या ठोंब्याच्या हाताला, ठोंब्या नाही म्हणायचो, फक्त हाताला हात लावायचा. 50% पुण्य तुमच्याकडे कन्वर्ट होतं. लक्ष द्या. तुकोबा म्हणले, आवले अगं आज कळालं ग मला, मी जेवलो नाही. अहो तुकोबा जेवले नाही तर ही तोंडातला थुंका सुद्धा गिळत नव्हती. हो काय पतिव्रत. आणि बाप इतका श्रीमंत आहे, आप्पाजी गुळवे. बापाच्या घरी नोकर लोकांना पाणी प्यायला चांदीचे भांडे आहेत. तुमच्या पुण्याचंच कुटुंब आप्पाजी गुळवे. आणि कोणताही बाप आपली मुलगी देताना गरीब जावयाला नाही शोधून देत, आपल्यापेक्षा श्रीमंत असलेल्याच जावयाला मुलगी देतो. याचा अर्थ आप्पाजी गुळवेंपेक्षा जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत होते. पण जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती परिस्थितीची होती आणि मनस्थितीची सुद्धा होती. आज बरेचसे लोक परिस्थितीने श्रीमंत आहे आणि मनाने गरीब आहे. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आयुष्यभर आम्ही परिस्थिती चांगली करण्याच्या नादात मनस्थिती गमावतो आणि इथंच घोटाळा होतो. रावणाची परिस्थिती चांगली होती, मनस्थिती बिघडली होती, म्हणून रावणाला रात्री झोपेची गोळी घेऊन सुद्धा सोन्याच्या लंकेत झोप येत नव्हती. पण पंचवटीमध्ये आमच्या प्रभू रामचंद्रांची परिस्थिती चांगली नव्हती, मनस्थिती चांगली होती. म्हणून रामाने उशाला दगड घेतल्या घेतल्या, पडल्या पडल्या रामाला झोप लागायची. म्हणून आयुष्यामध्ये आनंदाचा उपभोग घेण्यासाठी परिस्थिती चांगली करण्याच्या नादाला लागून मनस्थिती बिघडू देऊ नका. पैशाने परिस्थिती सुधारेल आणि कीर्तनाने मनस्थिती सुधारेल. विठ्ठल ऐका आवले, मी तुला युक्ती सांगतो. कीर्तन चाललं, लक्ष द्या. दृष्टांत सिद्धांताला. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो बर का. आणि आपल्याला एक 10 मिनिटाने जायचं अभंगाच्या पहिल्या चरणाकडं. संत चरण रजाचा परिणाम जीवावर आपल्यावर होतो. पहिल्या सिद्धांताला पहिला दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. ऐका आवले, तुला म्हणून सांगतो, लक्षात ठेव. वेळच्या वेळी मला जेवण मिळावं, तुझी धावपळ होऊ नये म्हणून सांगतो. उद्या नदी पार करून आली, पाठीखाली ठेवायची. 3 डोंगरांकडे 3 रस्ते जातात. बरं, त्या प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला, रस्त्याला कान लावायचा. ज्या दिवशी ज्या जाणाऱ्या रस्त्याच्या मातीतून, दगडातून विठ्ठल विठ्ठल काय ऐकू येईल? कान लावला, विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं, त्याच रस्त्याने पुढे यायचं. मी तिथं बसलेला दिसेल. दृष्टांत संपला. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. तुकोबा ज्या रस्त्याने चालत जायचे तिथली दगड माती सुद्धा काय म्हणायची? विठ्ठल विठ्ठल म्हणायची. लक्षात आलं? आम्ही वर्षातून एकदा भंडाऱ्या डोंगरावर जात असतो. कशासाठी? काय असतं, आमच्या कीर्तनकारांनी नुसतं कीर्तन करत फिरावं जरूर, पण उपासनाही करावी. कीर्तनकाराला उपासना साधण्याची गरज आहे, आणि ती जर प्रॉपर नसेल तर
अनंत वाचाळ बरळती बरळ गोपाळ पावे हरी, है का नाही? अनुभवा वाचुनी बडबडती, तुका म्हणे चाकोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आम्ही 7 दिवस वर्षातून एकदा गाथा पारायणाला मौन व्रत धारण करून भंडाऱ्या डोंगरावर जातो आणि बसतो, उपासना करायची. मिळालं खायचं नाही तर उपवास धरायचा, पाणी प्यायचं, व्रतस्थ राहायचं, बोलायचं असतं. बोलायचं असेल विठ्ठल किंवा तुकाराम 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 तुकाराम. वाढायला आलं पोळी देऊ का तुकाराम तुकाराम, बोलायचंच नाही. मी 7 दिवस ती उपासना केली आणि काय सांगू, 7व्या दिवशी मला संध्याकाळी 11 साडे11 वाजता तिथं अनुभूती आली. आता ही सांगू नये, अध्यात्म असं सांगू नये, पण तुम्ही सगळे वारकरी आहात, धार्मिक आहात. काय असतं, नास्तिकांसमोर आपला अनुभव सांगितला तर आपला उपासनेचा आणि आपल्या इष्ट आराध्य देवतेचा अपमान होतो म्हणे. पण तुम्ही माझे आहात, तुम्ही सगळे सांप्रदायिक आहात म्हणून सांगतो. मला 11:30 वाजता तिथं अनुभूती आली. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि जिथं मला अनुभूती आली त्या जागेवरचे काही दगड आणि माती मी पिशवीत भरली कॅरी बॅगमध्ये आणि सकाळी डोंगर उतरून चाललो होतो. खूप आनंद झाला होता मला, खूप आनंद. का आपण 7 दिवस उपासना केली, अनुभूती आपल्याला आली. चला, जात असताना एक महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, मी खाली येतोय आणि ते वरती डोंगर चढून काही आपल्या गोतवाळ्या सोबत चाललेत. त्यांनी हातातली पिशवी पाहिली, ती पारदर्शक कॅरी बॅग होती, है का नाही? आणि त्यांनी ते दगड पाहिल्याबरोबर आपल्या शिष्यांना, आपल्या मंडळीला, गोतवाळ्याला म्हणले, बाबा काही अडवला का ना, दगड मारायला चालवले. ते पिशवीतले दगड पाहून एक सांगतो, तो माझा अपमान नाहीये, तो ईश्वर विभूतीचा अपमान आहे. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, असू द्या कोणी बी. मी पिशवी खाली ठेवली, जाऊन पाया पडलो. म्हणलं, महाराज तुम्ही अपमान माझा नाही केला, तुम्ही तुकोबांचा अपमान केला, तुम्ही विठ्ठलाचा अपमान केला. का? अहो, रात्री 11:30 वाजता मला ज्या जागेवरती अनुभूती आली, ऊर्जेचा स्रोत मला बघायला मिळाला, त्या जागेवरची दगड आणि माती, दगड मी मारायला नाही घेतले, हे दगड माझ्या तुकोबरायांच्या पदस्पर्शाने, विठ्ठल रुक्मिणींच्या पदस्पर्शाने पावन झाले. हे दगड मी देव्हाऱ्यात पुजायला घेतले. लक्ष द्या, टाइमपास नाही चालला माझा, सिद्धांत घ्या. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. तुकोबांचे जिथं पाय लागले ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. चला पुढं. संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो बर का. कस काय? दृष्टांत घ्या. एक दिवस कृष्णाने डोकं दुखायचं नाटक केलं. माझं डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. पहाटपासून त्रास. 16,108 जणी आहेत. त्यांनी डॉक्टर बोलवला. आता देवांचा डॉक्टर कोण आहे? दिवाळीच्या सणाची ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करतात त्याला धन्वंतरी पूजन म्हणतात. धनतेरस, बरोबर आहे ना? देवांचा डॉक्टर आहे धन्वंतरी. लक्षात घ्या. जो समुद्र मंथनातून आलाय त्याच्या हातामध्ये कलश आहे आयुर्वेदाचा, बरोबर? पूर्वीच्या काळी काय मेडिसिन गोळ्या नव्हत्या, आयुर्वेद होतं. आणि आयुर्वेद हे बेस्ट आहे. आम्ही 1996 आयुर्वेदाचार्य कंप्लीट केलं मी, त्र्यंबकेश्वरी. ज्याला कॅन्सर आहे त्यांनी रानभेंडीची मुळी 41 दिवस मधात उगाळून घ्या. फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा कॅन्सर बरा होईल. तुमच्याकडे नसेल, माझ्याकडे या नाशिकला मी माझ्या बांधावर, ऊसाच्या बांधावर, घासाच्या गव्हाच्या सगळी लागवड केली मी. नुसतं बोलायचं नाही, प्रॅक्टिकली करायचं. माता भगिनींना कॅन्सर असेल, गर्भपिशवीचा कॅन्सर, स्तनाचा गाठीचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, त्यांनी नारळाच्या शेंड्या जाळून अर्धा चमचा नारळाच्या शेंडीची जाळलेली राख अर्धा चमचा मधात एकत्र करून घ्या. 21 दिवसात कॅन्सर बरा होईल. धन्वंतरीचा विषय म्हणून बोललो. आज कुत्र्याचं पोट दुखायला लागलं का ते डॉक्टरकडे जाऊन बोलत नाही, पळत जाताना बांधावरली हरळी खातं. शिका. तुमच्या पोटाचे सगळे विकार हरळीच्या रसाने जातात, म्हणून गणपतीला हरळी आवडते. आयुर्वेद आहे. मारुतीला पांढऱ्या रुईची पानं त्याची माळ घालतात. का?
पांढऱ्या रुईमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची ताकद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. ज्या लोकांना दम्याचा विकार आहे त्याने रुईच्या पानाचा खालचा जो शिरा असतात तो भाग असा उपडा करा आणि त्याला गूळ बारीक करून तो पुसा. त्याच्यामध्ये असं पांढरं तूस निघतं. तुम्ही रुईचं पान मागच्या बाजूला असं पांढरं तूस असतं, ते गुळामध्ये टिपायचं. वाटाण्यासारख्या गोळ्या त्याच्यामध्ये त्या तुसामध्ये एकत्र करायच्या, वाटाण्यासारख्या गुळाच्या गोळ्या तयार करायच्या बारीक करून, आणि रोज 2-2-2 सकाळ दुपार संध्याकाळ त्या गोळ्या घ्यायच्या. दम्याचा विकार 8च दिवसात जाईल, परत कधीच दम लागणार नाही. जे विद्यार्थी, जे मुलं अशक्त आहे त्यांना मांसाहार देण्याची गरज नाही, त्यांना अंडे द्यायची गरज नाही. त्यांना पांढऱ्या रुईची फुलं वाळवून त्याचं चूर्ण तयार करा. चिचोक्या एवढ्या पावडरीचं पांढऱ्या रुईच्या फुलांचं चूर्ण अर्धा चमचा मधात एकत्र करून द्या. जो अशक्त आहे त्याचं महिन्याभरामध्ये किमान अर्धा किलो तरी वजन वाढेल. नीट ऐका हा मी काय सांगतोय. ज्याला कावीळचा आजार आहे, रुईच्या मारुतीचं मंदिर आहे म्हणून सांगतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. या जाणीवा तुम्हाला असायला पाहिजे. नुसतं कीर्तनामध्ये माझाच माईक आणि माझंच ऐक नाही चालणार. आज लोक आजारी आहेत. काही गोष्टी दवा घेऊन बऱ्या होतात, काही दुवा घेऊन बऱ्या होतात. रुईच्या पानाचं शेंड्याकडचं छोटंसं पान, एकदम छोटंसं पान सफेद रंगाचं असतं, ते आवडत्या मिठाईमध्ये टाकून त्या पेशंटला खायला द्या. 3 दिवसामध्ये कावीळ पूर्णपणा बरा होईल. ज्या माता भगिनींना पुत्र प्राप्तीसाठी, संतती प्राप्तीसाठी अडथळा आहे, त्यांनी उसाच्या रसामध्ये गव्हाच्या दाण्या इतका चुना एकत्र करून पती पत्नीने प्या. वर्षभरामध्ये संतती प्राप्त झाल्याशिवाय राहणार. हे का बोललो मी? धन्वंतरी, ज्यांचं डोकं दुखतंय, ज्यांना ब्रेन ट्यूमर आहे, ज्यांना पॅरालिसिस आहे, अर्धांगवायूचा झटका गेला, त्यांनी 50 ml मोहरीचं तेल, 50 ml गावठी गाईचं तूप दोन्हीही समप्रमाणात एकत्र बाटलीत करून ठेवा आणि त्या पेशंटच्या नाकपुडीमध्ये रात्री झोपताना 2-2 थेंब टाकून झोपवा. जे पेशंट उठत नाही, अर्ध काम शरीर काम करत नाही, 21 ते 41 दिवसात स्वतः उठून चालायला सुरुवात करील. तोंड वाकडं असेल सरळ होईल, लाळ गळते, सगळं अथरुणावर आहे, सगळं व्यवस्थित होईल आणि बोलायला सुद्धा सुरुवात होईल. एवढं जबरदस्त सामर्थ्य गावठी गाईचं तूप आणि मोहरीचं तेल याच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. पण काय असतं माहितीये का, आम्ही फुकट सांगतो, आमचं कोणीच नाही ऐकत. परवाच एक आला होता, आम्ही नाडी परीक्षण करतो, नाडी चेक केली, तो म्हणला फार त्रास होतो. त्याला म्हणलं उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मार, बरा होशील 8 दिवसात. उंबराच्या झाडाला किती? 108. उंबराचं झाड माहिती आहे ना, औदुंबर दत्तप्रभूंच्या श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर असतं उंबराचं झाड. 108 प्रदक्षिणा. मी फुकट सांगितलं कारण आम्ही काहीच घेत नाही. आजचा गुरुवारचा दिवस आमचा हाच असतो, पण आज इकडं आल्यामुळं आज बंद आहे. 108 प्रदक्षिणा मार. माझं नाही ऐकलं. डॉक्टरकडे गेलो दुपारी, डॉक्टरने 500 घेतले आणि डॉक्टरने सांगितलं 3 किलोमीटर चाल नाही तर मरशील. मी काय सांगितलं होतं? आमचे साधू संत मार्गदर्शन उपदेश करतात ते आध्यात्मिक पद्धतीने आणि डॉक्टर करतात ते वैज्ञानिक पद्धतीने. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. माझ्या तुकोबांसारखे वैज्ञानिकच नाही. माझ्या ज्ञानोबांसारखे 750 वर्षापूर्वी पृथ्वी गोल आहे, ती स्वतः भोवती फिरून सूर्याभोवती फिरते, हे ज्ञानेश्वरीत लिहिलं. पाण्यावर घर्षण झाल्यानंतर विजेची निर्मिती होते, लाईटचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. आणि खुशाल तुम्ही एखाद्या वैज्ञानिकाचं नाव सांगता. विचार करण्याजोगी गोष्ट. 350 वर्षापूर्वी तुकोबांना कळालं, गळ्यात तुळशीची माळ असेल तर तो पुरुष ती स्त्री सुदृढ राहते, कारण त्यांचे लंग्स फुफ्फुस व्यवस्थित काम करतात. कोरोनाच्या आजारामध्ये मी घरी बसून 17,500 लोक घरी बसून नीट केले. तुळशीचे पानं 7, कडुनिंबाचे पानं 7, 4 लवंगान 4 काळे मिरे, ग्लासभर पाण्यात उकळून अर्धा ग्लास शिल्लक राहीपर्यंत काढा तयार करायचा आणि थोडंसं टेम्परेचर म्हणजे पाणी थोडंसं कोमट झालं का गाळायचं आणि घोट करून प्यायचं. तुमचा स्कोर कितीही वाढलेला असू द्या कमी होऊन जातो आणि ऑक्सिजन लेवल दुपारपर्यंत तुमची कंट्रोलमध्ये येते. इतकं सामर्थ्य तुळशीत आहे. म्हणून माणूस मेल्यानंतर हिंदू धर्मात त्या माणसाच्या तोंडात जांभळीचं पान देतात. बरोबर आहे का? म्हणे मला वाटलं झोपले का काय. कशाचं पान देता? किती महत्व तुळशीला आहे. मी आयुर्वेद सांगत होतो, ज्यांचं अर्ध डोकं दुखतं, समजा डाव्या बाजूचं डोकं दुखतंय, डाव्या बाजूचं, तर पेशंटला झोपायला लावायचं, 2-4 तुळशीचे पानं असे चोळायचे
आणि उजव्या बाजूच्या नाकपुडीत एकच थेंब तुळशीच्या पानाचा रस टाकायचा. आयुष्यात कधीच डोकं दुखणार नाही. विठ्ठल मी काही औषध सांगाय नाही आलो. 10-15 मिनिटं मी थांबेल. कोणाला काय विचारायचं जरूर विचारा, नाही तर नंबर घ्या. संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान फोन करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मोफत मिळतील. काळजी करायची गरज नाही. मग घरगुती असू द्या, मुलांच्या बाबतीत असू द्या, कौटुंबिक असू द्या, आजारपणाच्या बाबतीत असू द्या, कुठले असू द्या. कारण काय माहितीये का, ही सेवा आहे. आणि आमच्या साधू संतांनी जनतेत जनार्दन बघायला शिकवलंय. कोणात? जनतेत जनार्दन. इथं सगळ्या माझ्या माता भगिनी साक्षात सीतेचं स्वरूप आहे आणि इथं बसलेले सगळे पुरुष रामाचं स्वरूप आहे, असं समजून सेवा करावी. विठ्ठल संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो. कृष्ण म्हणतो डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. डॉक्टर बोलवला. कोण? धन्वंतरी. नाडी चेक केली. रुक्मिणी, हा डॉक्टर शिळा भात गरम करून दिला होता काय? म्हणली नाही ना. मग काय खाल्लं होतं? बटाटे खाल्ले होते का रात्री? म्हणली नाही ना, नॉर्मल जेवले आणि सकाळपासून त्रास झाला, आम्हाला झोप नाही, त्यांना नाही. माझं डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. धन्वंतरी डॉक्टरने औषध दिले आयुर्वेदिक, फायदाच होईना. सांदीपणी गुरुजी आले, औषध दिलं, फायदाच होईना. सगळ्या राण्या 16,108 जणी अशा उभ्या आहेत. माझं डोकं दुखतं. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, हा प्रभू काहीतरी करा, माझं डोकं दुखतं. काय करू देवा? आता सगळ्या रडत होत्या. नेमकं दुपारी नारायण नारायण. कोण आलं बोला? नारद. काय झालं आई साहेब? चेहरे उतरलेले. अरे नारदा, बरं झालं आला बाबा. काय? सकाळपासून मालकाचं डोकं दुखतं. डोकं दुखतं? पळत गेले. देवा काय झालं? माझं डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. नारदाला माहित होतं. कानडावं विठ्ठलू कर नाटकू. ज्याला जो अर्थ लावायचा तो लावा. मी लावलाय. नाटक करणारा एक नंबरचा देव आहे कृष्णा. काय? मला माहित आहे. काय नाटक आहे? अरे गप ना. तुला जर आजार येतो तर औषधही माहित असेल. तू जगाचा चालक मालक पालक आहे. तुला प्रारंभ नाही, तुला मध्य नाही, तुला अंत नाही. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षा सहस्रपात स भूमी विश्वतवृत्तात तिष्ठ दशांगुलम पुरुष एवदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम उतामृतत्व शेषानो यदन्नेनातरो होति एतवानस्य महिमा अतो जायांश पुरुषाः पदस्य विश्वभूतानि त्रिपाद समृतम दिवि त्रिपाद ऊर्ध्वद्वैत पुरुषा पदस्य हा भवतो पुन्हा. काय कळलं? म्हणून आपलं मराठीच बरं. हे वेदांत आहे. मराठी सांगू का मी काय बोललो? अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी. महापुरुषः त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो. दृश्य जगत हे महिमा याचा एकची पद मात्र अदृश्यात ही नांदते त्रिपदियाची सत्पात्र. त्रिकालात्मा विभू निरंजनानंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडन ही खेळे. चेतन नो हे अचेतना ही जागवून उरला आवी देत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला. फार गोड वर्णन आहे हे. काय मी टाइमपास म्हणून नाही करत आहे. वर्णिता कृष्णाचे गुण. गौर कीजिए, ध्यान से सुनिए, सर्वांगाचे कान करून ऐका. वर्णिता कृष्णाचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही विठ्ठल. पण आज 5वा दिवस आहे. मला संत सांगायचे आहेत. संत देवा औषध देवाने सांगितलं. दुसरा मुद्दा चाललाय ना. संत चरणराजाचा परिणाम देवावर होतो. देवाने सांगितलं माझ्या भक्ताच्या पायाची धूळ माती रजकण यमुनेच्या गंगेच्या पाण्यात एकत्र करायचं. माझ्या कपाळाला लेप द्यायचा. डोकं दुखायचं बंद होईल. काय औषध सांगितलं कृष्णाने? आणि ते कोणाला सांगितलं? नारदाला. अहम भक्त पराधी. भक्ताच्या आधी नाही मी. नारद म्हणला आलोच. नारदा काय आई साहेब सांगितलं का औषध? म्हणे हो. म्हणे काय? सोपं आहे. भक्ती करणाऱ्या भक्ताच्या पायाची माती
त्या म्हणल्या आम्ही पण देवाची भक्तीच करतो. त्या देवाच्या बायकांनी काय केलं, चपला काढल्या आणि अशा अंगणात बिना चपलाच्या फिरल्या. त्या म्हणल्या घे आमच्या पायाची माती आणि लाव देवाच्या डोक्याला. नारदाने माती घेतली. वा वा छान, आता देवाचं डोकं दुखायचं बंद होईल. थोडा पुढं गेला. नारद थोडंसं प्रकरण असं नाही म्हणू बाबा, कारण नवनाथाच्या पोथीत इंद्र कळीचा नारद म्हणला होता. तर काय काय झालं होतं हे काय तुम्हाला सांगायची गरज? हो फार भयानक. कळीचा नारद उलत पालत करून टाकली होती. लक्ष द्या. नारद म्हणला बघा, अशी माती घेतली चालला आणि मागं फिरून देवांच्या बायका, आई साहेब काय तुमच्या पायाची माती देवाच्या कपाळाला लागली, देवाचं डोकं दुखायचं बंद होईल. पण तुम्ही बायका म्हणे मग तुमच्या पायाची माती तुमच्या पतीच्या मालकाच्या कपाळाला लागली तर देवाचं डोकं दुखायचं बंद होईल मालकाचं. पण तुमची पायाची माती कपाळाला लागल्यामुळं देवाच्या तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्या म्हणल्या टाक खाली टाक. नाही दिली हो. म्हणून सांगू का, आई श्रेष्ठ का बाई? आई. आणि बाईच्या प्रेमात स्वार्थ राहतो है ना. मी साताऱ्यावरून एकदा घरी गेलो, माझी आई झोपेलच नव्हती. 4:30 वाजता. काय ग लवकर उठली? ती म्हणली झोपलेच नाही. का एवढ्या लांबून येणार तू बाबा, काची झोप येते? आणि आमची बाई झोपेल होती. हे भाऊ एवढं कट करून टाकती पाहिजे. आता ती ईद नाही म्हणून सांगतो मी. मुद्दा एकच आहे. कामावरून मुलगा घरी आला, बाप म्हणतो बेटा कितना कमाया, म्हणून पप्पाचा नंबर दुसरा आहे, आईचा पहिला आहे. कामावरून मुलगा घरी आला, बाप म्हणतो बेटा कितना कमाया. पत्नीने कुकरचा वरण भाताचा गॅस कमी केला, पळत गेली नवऱ्याच्या हातातून बॅग घेऊन म्हणली सुनते हो आज कितना बचाया. बघा बायको. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया. पोरग पळत गेलो अभ्यास करता करता, बापाच्या कमरेला बिलगून म्हणलं पप्पा पप्पा खाने के लिए कुछ लाया. बघा स्वार्थी प्रेम. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया. मुलगा म्हणला पप्पा खाने के लिए कुछ लाया. म्हातारी आई काठी टेकीत टेकीत गेली, लेकराकडे असं करून म्हणाली बेटा तू दिनभर इधर उधर भटका रे, आज तूने कुछ खाया. कोण विचारत? आई विचारत. ते स्वार्थी प्रेम. टाक खाली म्हणे. त्याचं डोकं दुखलायचं दुखू दे बाबा, माती लागून आम्हाला काय नरकाला नाही जायचं. नाही दिली. नारदा डोकं दुखतं देवा, काही कामाच्या नाही. 16,108 काय माती घेतली होती, परत त्यांनी टाकायला लावली. पण हा काय बोलला ते नाही सांगितलं. नारद खळकन देवाच्या डोळ्यात पाणी आलं. नारदा काय आत्ताची आत्ता गोकुळात जा माझा रथ घेऊन, माझ्या गोपिकांच्या पायाची माती आण, माझ्या कपाळाला गंगा यमुनेच्या पाण्यात एकत्र करून लेप दे, डोकं दुखायचं बंद होईल. लवकर जा नारदा लवकर जा. गोपिका उद्धव गीतेमध्ये कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी का ओवळी, त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेळी डुललो का मी त्यांच्या अन्नासी भुकाळलो, यज्ञ पत्न्यासी मागो गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पाहुणेरा विठ्ठला. द्वारकेवरून रथ निघाला. सोन्याची अब्दिगिरी आहे, चांदीचा रथ आहे, सुंदर 5 शुभ्र रंगाचे अश्व आहेत. नारदजी बसलेत. रथ गेला गोकुळात. तुम्ही म्हणाल एवढ्या कमी वेळात कस काय गेला? कीर्तनात लवकर जातो ना घड्याळामुळं. पोचला रथ. त्या गोपिकांनी कृष्णाचा रथ पाहिल्याबरोबर त्या फसल्या. कृष्णाला सगळे पळत पळत गेले. पण जवळ जाऊन पाहिलं कृष्ण नव्हता. पण बरं वाटलं, कृष्णदूत कृष्ण भक्त नारद होता. हात जोडले. नारदा काय आमचा कृष्ण कसा आहे? आवडीचा विषय. गोपिका कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी का ओवळी. कृष्ण म्हणला अरे उद्धवा त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी. अरे त्यांचं उष्ट खायचो रे मी, प्रेम समेळी डुललो तो का मी त्यांच्या अन्नासी भुकाळलो, यज्ञ पत्न्यासी मागो गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पाहुणे. अरे त्यांचा भाव आणि प्रेम, त्यांची भक्ती फार सुंदर होती रे. आमचा कृष्ण कसा आहे? नारदाची मान खाली गेली. काय झालं नारदा? त्याच्यासाठी चालू. काय झालं काय? कृष्णाचं डोकं दुखतं. सगळे रडायला लागले. रडू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. पहाटपासून कृष्णाचं डोकं दुखतं. औषध तुमच्या पायाची माती. बस
आलोच. ते माणसं होते गोप, ते पळत गेले. पीठ चाळायच्या चाळण्या आणल्या. असताना पीठ चाळायला, हा बरोबर आहे ना, पीठ चाळायच्या चाळण्या आणल्या आणि त्यांनी ती माती चाळायला सुरुवात केली. माती. नारद म्हणला लवकर द्या, 9च्या आत पोचायचंय. ते म्हणले येड्यापणा करू नको, थोडं थांब, जाशील तू 9 पर्यंत, पण एखादा खडा जर मातीत राहिला तर कृष्णाच्या कपाळाला टोचायला नको. याला प्रेम म्हणतात. त्या गोपांनी काय केलं, माणसांनी पीठ चाळायच्या चाळणीने माती चाळली. आता ते बाजूला झाले, एवढा ढीग मातीचा केला, भला मोठा चाळलेली माती. आणि गोपिका पुढे आल्या. नारद म्हणला अरे लावा ना पाय, लवकर द्या ना ती माती, कृष्णाचं डोकं दुखतं, थांब, घाई करू नको. आता पुरुषांनी पीठ चाळायच्या चाळणीने ती माती चाळली आणि त्या महिला गोपिकांनी वस्त्रगाळ केली. वस्त्रगाळ माहितीये का? इकडे फक्त खायचं माहितीये, पुरणपोळी. हे बघा त्या माना हल्ल्या पा त्यांच्या, पुरणपोळी करायला पीठ कसं करता तुम्ही? वस्त्रगाळ. बरोबर सांगतोय ना मी? त्या बघा माना हलवत्या. आणि जर तुम्ही वस्त्रगाळ केली नाही, तसंच पुरण त्या पिठामध्ये नॉर्मल भरलं आणि लाटायला सुरुवात केली तर ते पुरण पीठ फोडून मालकीन कशी दिसती पाहायला येतं. बरोबर आहे ना? एकदम बारीक ती माती वस्त्रगाळ केली. नारद म्हणला वेळ झाला, लवकर द्या. ते म्हणल्या थांब, आता पाय लावायचे. पाया पडल्या, कृष्णाचं स्मरण केलं. हरि ओम श्रीमत पयोनिधि निकेतनम चक्रपाणे भोगिंद्रम भोगमुनि रंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण भवाब्दिपूतम लक्ष्मी नृसिंहमदेहि करावलंबम. काय कळलं का? जाऊ द्या, सोपं सांगतो. त्यांनी त्या मातीवर उडी मारली आणि मातीवर पाय लावायचे ना. लक्ष दे का, या 3 बोटांवर लक्ष द्या. संत चरण राजाचा परिणाम जडावर होतो, तुकोबा. संत चरण राजाचा परिणाम देवावर होतो. पायाची माती. नाचायला सुरुवात केली त्या मातीवर. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. टाळी वाजवा. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण 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 हरि गोपाल बोलो. त्या मातीवरती त्यांनी नाचायला सुरुवात केली. नारदा आता घेऊन जा माती. नारदाला एवढी माती मिळाली, एवढ्या मेहनतीने चाललेली. नारदाने पोतच भरलं. शेतकऱ्यांना माहिती आहे, असं आडवं लावून पोत गच्चा बांधला, रथात टाकला. नारद रथात जाणार तेवढ्यात तोच प्रश्न मघाचा. पहा बर का, तुमच्या पायाची माती देवाच्या कपाळाला लागली. देवाचं डोकं दुखायचं बंद होईल, पण तुम्हाला नरकात जावं लागेल. त्या म्हणल्या तू 9च्या आत निघ. मगच तुला काय झाली होती ना, तू निघ. आमच्या कृष्णाचं डोकं दुखायचं बंद होऊ दे. कृष्णाचं डोकं जर आमच्या पायाच्या मातीने दुखायचं बंद होत असेल, अरे एकदा नाही, आम्ही 1000 वर्ष नरकात जायला तयार आहे. ऐका, ती माती यमुनेच्या गंगेच्या पाण्यात एकत्र केली, कृष्णाच्या कपाळाला लावली. ओ कृष्णाचं डोकं दुखायचं बंद. देवाईची राजा चरणीची माती. वा वा. देवाईची राजा चरणीची माती. नंबर 2, देवाईची राजा चढावर होतो. चरणीची माती. देवाईची राजा चरणीची माती. देवाईची राजा चरणीची माती.
चालती मागे मागे धावत चालती मागे मागे हा धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे हे धावत चालती मागे मागे देव इच्छिर दयाच्या चिंताने तरतील दोषे दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील अशी सुंदर साथ पाहिजे. छान आहे, आवडलं. तुम्ही बिंदास वाजवा, मला त्याचं काही कळत नाही. आता बरोबर आहे काळी दोन. इकडे लक्ष द्या. अरे मृदुंग वाजत नाही, बोलतोय हो. सुंदर आणि जे पाहिजे ते. मला ते धांगडा धिंगात तो नाही आवडत. एकदम मोजकं, फार सुंदर, गोडवा आहे आणि आवाजही छान आहे. टाळ छान वाजवत आहे. हे लेकरही गोड आहे. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ते मगाचं छोटं कुठं गेलं, ते इतकं भारी करायचं ते मी त्याला पाहतोच राहिलो. हे गेजगे महाराज आहे का? मला ते हा ना, ते आल्या आल्या तसेच वाटले होते जरा. विठ्ठल तुम्ही पाहा ना तुम्ही हाय ना भारी. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. तू म्हणाले झालंय काय या बाबाला टाळ्या? अरे टाळी वाजवल्याने तुम्ही सुदृढ राहतात, पण ती टाळी अशी नाही, अशी अशी वाजवायची. जुन्या काळात माता भगिनींचं काम आटपलं का दुपारी 25-30 वर्षापूर्वी या कामागी एक बसायच्या, त्या बसल्या असं. मला सांगा, ती डोक्यातली ऊ काढली मारायची का? ती खाली सोडली तर तिलाच बिलगल, नाही तर शेजारणीला बिलगल. बरोबर आहे का नाही? मग ती ठेचलेलीच बरी. तसं विठ्ठल म्हणलं का पाप बाहेर येतं. विठ्ठल म्हणलं का पाप बाहेर येतं. ते पुन्हा आत जातं किंवा शेजारच्याला जाऊन बिलगतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल कळलं काय? तुम्हाला माहिती आहे का, तृतीय पंथी जे लोक असतात, डॉक्टरांनी रिसर्च केलं, तृतीय पंथी लोक ते आजारीच पडत नाही म्हणे. मग डॉक्टरांनी रिसर्च केलं, हे लोक का आजारी पडत नाही? त्यांनी शोधांती त्यांच्या लक्षात आलं का ते टाळ्या जास्त वाजवतात. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. विठ्ठल विठ्ठल म्हणताला ठला ठय, त्याच्यावर जोर द्यायचा. विठ्ठल विठ्ठल. हृदय पंप होतं, हृदयाकडचे ब्लॉकेज जातात. हे विज्ञान अध्यात्म आहे हो. कीर्तनात तुम्हाला फायदाच होईल, इफेक्ट्सही, साईड इफेक्ट्स बिलकुल नाही. लक्ष द्या. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो. संत चरण राजाचा परिणाम जीवावर काय होतो? अभंगाचं पहिलं. संत चरण राज लागत सहज. संत चरण राज जय हो लागता सहज. संत चरण राज लागता सहज. संत चरण राज लागता सहज. संत चरण राज लागता सहज.
नाचत आहे पोरवा, असं गायन सुंदर. बालपण शोभत संस्काराने, बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने, आणि म्हातारपण शोभत पत्ते खेळ. चुकलं सॉरी, ते काही काही गावात बसलेले असतात. बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने, म्हातारपण शोभत फक्त देवाच्या नामस्मरणाने. या लेकरांकडे पाहून मला गोड भाव आठवला. ऐका, लक्ष द्या. संत चरण राजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण राजाचा परिणाम देवावर होतो, संत चरण राजाचा परिणाम जीवावर. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. एक शब्द तुकोबांच्या ह्या अभंगाच्या पहिल्या चरणातला अंडरलाईन करा, लक्षात ठेवा. सहज. आतापर्यंतच्या कीर्तनात पाऊण तास झालाय. आपण संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची माती, धूळ, त्याच्यावर परिणाम होतो. पण तुकोबा म्हणता इतका संकुचित अर्थ घेऊ नका. संत चरण रज म्हणजे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्यांच्या मुखातून येणारं जे महावाक्य आहे हे पण संत चरण रज आहे. कळलं का? मानाने हल्ल्या. तुम्ही हो म्हणा, नाही तर 12 वाजण्याची दाट शक्यता आहे. लक्ष द्या. काय झालं? कोणता शब्द लक्षात ठेवलाय तुम्ही? सहज. एक माणूस असा गावातल्या गल्लीतून, गल्ली म्हणता ना इकडं, अशी गल्लीतून चालला होता. मारुतीच्या मंदिरात महात्मा आलाय, त्याच्या दर्शनाला तो माणूस आंघोळ पांघोळ केली, घाईघाई चालला. त्या गल्लीमध्ये ओसरी होती, ओसरीला एक पिंजरा होता, आणि त्या पिंजऱ्यामध्ये कडी कुलपात बंदिस्त पोपट होता. पोपट. काका कुठं चालले? चाललो मारुतीच्या मंदिरात महात्मा आला, त्याला काही प्रश्न विचारायला चाललो. काका. काय रे पोपटा? माझा प्रश्न विचाराल का? काय? त्या महात्म्याला विचारा, मी पिंजऱ्यातून मुक्त कधी होईल? नाही राहत आता, मला मुक्त संचार करायचा आहे हो, जगावं असं वाटत नाही. त्या माणसाला वाईट वाटलं. विचारतो, हा महात्म्याला विचारतो, तुम्ही म्हणाल पोपट बोलतो का? दृष्टांतातला बोलतो, श्रद्धेने ऐका. गेला तो माणूस, पाया पडला. मारुतीच्या मंदिरात महात्मा होता. महात्मन, कुछ सवाल थे, पूछिए. मेरे सवाल पूछने से पहले रास्ते में एक बंदिस्त पिंजरे में तोता मुझे मिला. उस तोते ने आपको एक प्रश्न पूछने के लिए कहा है. कौन सा प्रश्न है? तोते का. पूछिए. महात्मन, वो तोते ने आपको पूछने के लिए कहा, वो पिंजरे में से मुक्त कब होगा? पिंजऱ्यातून कधी सुटेल? महात्मा काहीच बोलला नाही. हातपाय हलवले, मान टाकून दिले, महात्म्याने पडून घेतलं, काहीच बोलला नाही. त्या माणसाला वाटलं याची तब्येत बिघडली का काय. तो माणूस गेला निघून, पळूनच गेला तो. दुसऱ्या दिवशी तोच माणूस आंघोळ पांघोळ केली, तीच गल्ली, तेच गाव, तोच पिंजरा, तोच पोपट. काका काय विचारलं? अरे माझे प्रश्न राहून गेले रे तुझ्या पायी. काय? तुझा प्रश्न विचारला, महात्म्याची तब्येत बिघडली. काका काही बोलले का? काहीच नाही. मग आज विचारतो, काका पाया पडतो, विचारा ना. मला नाही विचारता, मला बंदिस्त हो, विचारा ना. तो पोपट पिंजऱ्यातून मुक्त कधी होईल? तो माणूस गेला. महात्माजी काय? आपली काल तब्येत बिघडली. हा होतं म्हणे. प्रश्न आहे? हा विचारा. माझे प्रश्न आहे. मग माझ्या प्रश्न अगोदर त्या कालच्या पोपटाचा प्रश्न. बोला बोला काय? त्या पोपटाने विचारायला सांगितलं, मी पिंजऱ्यातून मुक्त कधी होईल? महात्म्याने कालच्या सारखेच हात पाय हलवले, मान टाकून दिले, घेतलं पडून. तो माणूस म्हणला, या पोपटाच्या प्रश्नात काय घोटाळा आहे का ना? 2 दिवस झाले प्रश्न विचारलो की महात्म्याची तब्येतच बिघडती. आता उद्या यायचं, पण आपले प्रश्न विचारायचे, पोपटाचा नाही. 2 दिवस वाया गेले. उद्या यायचं. 3रा दिवस तोच माणूस, तेच गाव, तीच गल्ली, तीच ओसरी, तेच घर, तोच पिंजरा, तोच पोपट. काका विचारलं? अजिबात नाही विचारलं. काय झालं? 2 दिवसापासून विचारतो, महात्म्याची तब्येतच बिघडती. म्हणे काय झालं? मी विचारलं का? मग काय होतं? तो महात्मा हातपाय ढिले करतो, हलवतो, मान टाकून देतो, पिंजऱ्यात नाचायलाच लागला. तो म्हणला, काका तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल का ना मिळेल, सो आय डोंट नो, असं पोपट बोलला. कारण बरेचसे पोपट असेच बोलतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल का नाही मला माहित नाही,
पण 2 दिवस झाले महात्म्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. म्हणे कस काय? त्या भिंतीच्या आडोशाला जाऊन लपून पहा. तो माणूस म्हणला प्रश्नाचं उत्तर महात्म्याने दिलं, याला कसं माहिती? त्या पोपटानं काय केलं? पंख फडफड केले, पायडिल्ले केले, मान टाकून दिली आणि घेतलं पिंजऱ्यात पडून, डोळे पांढरे करून. त्या घराचा मालक आला पिरू घेऊन. त्याला वाटलं पोपट मेला. त्यानं कुलूप उघडलं, कडी उघडली, पिंजऱ्याचं दार उघडलं, पोपटाच्या पंखाला पकडलं. अरे अरे चांगला होता रे, लय बोलायचा. हळूच खाली ठेवलं. खाली ठेवल्याबरोबर पोपटाने मान उचलली, भरकन उडून निघून गेला. महात्मा काय बोलला का? कधी कधी महात्मा बोलतात, कधी कधी बोलत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं कल्याणच असतं. काय चरण आहे ते? सहज बोलणे उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी उत्तराय काय द्यावे त्याचे, भावी उत्तराय करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, काय द्यावे त्याचे, भावी उत्तराय काय द्यावे त्याचे, भावी उत्तराय सहज बोलणे हित उपदेश, करुणे कविते, करुणी सायास शिकविते. हे सहज बोलणे हित उपदेश, करुणे सायास शिकविते, करुणे सायास शिकविते. तुम्ही 5 मिनिटापूर्वी अभंगाच्या पहिल्या चरणातला कोणता शब्द अंडरलाईन केला होता? सहज. चरण काय आता प्रमाण? सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय कळलं का? आता संत चरण रज लागता सहज, जीवावर काय परिणाम होतो? वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज, जळून जाय वासनेचे बीज, जळून जाय वासनेचे बीज. हे संत चरण रज लागता सहज, सहज वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, सहज वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. जडावर परिणाम होतो, देवावर होतो. जीवावर काय? वासनेचे बीज जळून जाय. काय ही वासना? आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, वासना, भ्रांती, भुली, सख्या 7 बहिणी. एवढं सांगायला मला वेळ नाही, पण इच्छा वेगळी, वासना वेगळी. इच्छा वेगळी, वासना वेगळी आहे. कळलं का? मानाने हल्ल्या, मानाने हल्ल्या का? सोपं सांगायचं. भूक लागल्यानंतर जेवण करण्याची होते ती इच्छा. पुन्हा सांगतो, भूक लागल्यानंतर जेवण करण्याची होते ती इच्छा, पण जेवण झाल्यावर भलतं सलतं खावंसं वाटतं, तिचं नाव वासना. कळलं? हा जो न माना हलन. सोपं सांगतो,
काही काहींना घरातला चहा बायांनी केलेला आवडत नाही. इथं आहेत काही बसलेले, घरचा चहा त्यांना तो म्हणला टपरी वारल्या चहा सारखी चवच नाही, शेंबूड मार्के. आता तू काय काय टाकतो? घरच्या बाईने आलं टाकू द्या. आल्याचा करते का? एका दिवशी गेल्याचा करा. आलं माहितीये का? आलं एकाने पत्रिकेत लिहिलं होतं, लग्नाला आलंच पाहिजे. त्याच्या दाजीने एक पोतं नेलं. काय म्हणावं आता? विठाला मराठी भाषा भारी. टपरीवर चहा पिण्याची झाली ती इच्छा. जाऊ द्या, पिऊ द्या, हरकत नाही. टपरीवर चहा पिण्याची झाली ती इच्छा, पण चहा पिऊन झाल्यावर पठ्ठा तंबाखू मळून खातो. तिचं नाव वासना. आता कळलं काय? कोण ही वासना? ही वासना फार वाईट. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. असं वाटतं काही म्हणू नये, हेच म्हणावं. लय मस्त. वासने पोटी रावण गेला. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. वासना वाईट आहे. वासनेचे किती किती प्रकार आहे माहिती आहे का? तसे भरपूर आहे, पण प्रामुख्याने 3 आहेत. लोक वासना, देह वासना आणि शास्त्र वासना. आत्ताच्या तुकोबांच्या अभंगाला शास्त्र वासना गरजेची नाही, राहिल्या 2. लोकवासना आणि दुसरी देहवासना. लोकवासना सगळ्यात वाईट, जी प्रत्येकाला भेडसावते. बोलू का? या लोकवासनेने रामाला सोडलं नाही हो. कस काय? धुणारा म्हणला सीता पवित्र का अपवित्र, त्या लोकवासनेपायी रामाने सीतेचा त्याग केलाय, असा उल्लेख रामायणात आहे. लोकवासना सगळ्यात वाईट. म्हणजे काय? सबसे बडा हे रोग, क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील? लोक देवाला नावं ठेवित. आपण माणसं आहोत, कोणी काय म्हणू द्या, आपलं काम आपण प्रामाणिक करायचं. आम्हाला एक धडा होता, लोक पायी चालू देती नाही. 2 जण बाप लेक आहे ना, एक गाडव घेऊन चालले होते, असे धागायला धरून असे चालले होते, मस्तपैकी चालले. आणि इथं तुमच्या निगोज पर्यंत आले ते, आहे का नाही? हा, निगोज पर्यंत आले. तिथं काय गावात लोक होते. म्हणले, पाटील काय बावळाट आहे 2. म्हणे काय? अरे गाडव वजे व्हायला राहतं का पायी पायी चालायला? मग बाप बसला, पोरग चाललं. पुढं कोणतं गाव आलं सांगा? हा, जवळ जवळ, बरोबर आहे ना? तिथं काही होतेच. ते म्हणले, कदर नाही ओ लेकराची. बाप बसला, बाप उतरला, पोराला बसवलं. त्याच्या पुढं कोणतं गाव आलं बाबा? हा, बर. तिथं काय होतेच त्या बस स्टँडवर आजूबाजूला. तरुण पोरगा, बापाची कदर नाही. ते म्हणले, मी बसून पाहिलं, तू बसून पाहिलं, आता शेवटचा तोडगा, दोघंही बसून पाहू. मग दोघंही त्या गाडावर बसले आणि पुढं आले. कोणचं गाव? बर. तिथंही लोक गप नाही. पाटील काय कदर नाही मुख्या जनावराची. तोंडच बंद नाही लोकांचे. तुम्ही कसं वाग. लोक वासना बर का. मग त्यांनी ना म्हणले, आता एकच उपाय राहिला. त्यांनी गाडव खाली पाडलं, त्या गाढवाच्या तोंडाचं चरट सोडलं, एक मोठी बल्ली बांबू घेतला, त्याला पाय बांधले आणि गाढवाला खांद्यावर घेऊन चालले. गव्हाणे वाडीपर्यंत आले. आता गावमा पाठी. तिथं आल्याबरोबर तिथं त्या ज्यूस पिणारे काय होते तिथं आजूबाजूला, मेडिकल ज्यूस आहे का नाही. पाटील काय या तिघांपैकी नेमका गाढव कोणता आहे? तुमच्या लक्षात आलं का? सबसे बडा हे रोग, क्या कहेंगे लोग. लोक नावच ठेवीत हो. आता उद्या एखादा म्हणाल रात्रीचा का बाबा होता, मग का ती बाई होती म्हणतील. काय जण बेकार राहतात. काय जण म्हणतील रात्रीचं कीर्तन छान होतं. काय जण म्हणतील हा अजिबात बरोबर. मग मी काय करायचं? मी टेन्शन नाही घ्यायचं. जो म्हणला ना कीर्तन चांगलं नाही झालं, मग त्याच्या पाया पडून म्हणायचं, काका आशीर्वाद द्या, पुढच्या वेळेला चांगलं करेल. वासना नको ना.
आम्हाला कोणी मनाजोगं बोललं बरं वाटतं, मनाविरुद्ध बोललं वाईट वाटतं. एक जण गेला आणि त्याच्या गुरुजीला म्हणला, गुरुजी काय त्याने मला दुःख दिलं, त्याने मला दुःख दिलं. म्हणे झालं काय तुला, तुला दुःख दिलं काय झालं? म्हणे आम्ही तिघ जण खुर्चीवर बसेल होतो, तो आला दोघांच्या पाया पडला, माझ्या पायाच नाही पडला, मला दुःख दिलं. गुरुजींनी मार्गदर्शन करताना म्हटलं, बेटा तुला त्याने नाही दुःख दिलं, त्याने तुझ्या पाया पडावं, ही तुझ्या मनातली वासना तुला दुःख देते. विठ्ठल लोकवासना, नंतर येते देह वासना. आता या देह वासनेमध्ये पुन्हा 3 वासना आहे, शरीराप्रतीच्या 3. आता भरपूर आहे पण मी पटकन पुढे जायचं ना, घड्याळ काही थांबत नाही. लोकवासना, देह वासनेच्या संदर्भाने 3 वासना आहे. सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना. किती झाल्या? पहिली वासना कोणती? सगळ्यांना आहे, तुमच्या माझ्या सहित. कोणती? सौंदर्य वासना. प्रत्येकाला वाटतं कसं दिसावं, बोला बोला, छान दिसावं वाटतं का नाही सांगा. तुम्हाला वाटलं नसतं तर तुम्ही ब्युटी पार्लरात गेल्याच नसत्या, आणि आम्हाला वाटलं नसतं तर आम्ही वयाच्या 60व्या वर्षी डांबरीकरण केलंच नसतं. ही कोणती वासना आहे? सौंदर्य वासना आहे का नाही? पण मला सांगा, सौंदर्य वासना आयुष्यभर टिकते का हो? नाही टिकत. आता हे लेकरं ते 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 त्या चोपदार शेजारचं लेकरू किती गोड आहे पहा, तुम्ही पहा त्याच्याकडे, त्याचे गाल किती छान आहे. प्रत्येकाला वाटतं अरे बापले पप्पी दे चाल, त्याला वाटतं का नाही पाहून? त्याला वाट, त्या विनेकऱ्याला कोणी बाबा एक पप्पी द्या म्हणा, तुम्ही माझ्याकडे पहा ना, तुम्ही तिकडं वाटेल का तुम्हाला? म्हणजे इथं प्रॅक्टिस, ते वाईट वाटून घेऊ नका, इकडे लक्षात द्या, माझ्याकडे पहा तुम्ही. वाट विठाला आता ते बाबा लहानपणी त्या पोरासारखे दिसायचे, गोड गोड दिसायचे. मग त्यावेळेला वाटत होतं, आता वाटेल का बाबा? अले बाप अले, वाटणार नाही आता. कारण का? बालपणामधलं सौंदर्य तरुणपणातलं आणि म्हातारपणातलं. शरीर जाता गवेना शिवंत. मग सौंदर्य वासना किती दिवस धरायची? कशासाठी? थरावर थर, थरावर थर, दहीहंडीचे थर बरे, एवढे थर द्या त्या. काय चोळी त्या माती देव जाणे. हो, कठीण आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं ते स्वीकारा. ओरिजिनल ते ओरिजिनल. मी त्या जी टॉकीज वर गेलो 2018 साली, ती बाई यायची ना, अशी गरचाटायची, भळ म्हणलं. ती म्हणली तुमचा चेहरा जरा उजळला पाहिजे. हा येतच आहे, नाही तर चाललो घरी म्हणली. कशासाठी? बेगडीपणा नको. जे ईश्वरानं दिलंय ते परफेक्ट दिलंय, आणि ज्याच्या त्याच्या शरीराला सुटेबल दिलंय. मग कशासाठी आपण जे नॅचरल आहे ना, नैसर्गिक आहे ना, ते आपण कशाला त्याच्यामध्ये बदल करावा? कितीतरी त्वचेचे विकार होत आहेत, लक्षात घ्या. म्हणून आहे तसं आहे का नाही? सौंदर्य वासना. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेल्या, वय वर्ष होतं 85, आणि त्याला म्हणे, ए बाबा चांगला आरसा दाखव रे, महागाचा, तोंड गोड गोड दिसलं पाहिजे. त्याने 2000चा आरसा दाखवला, त्याने तो पाहिलं ना, असा फेकला, फुटला असता. ओ आजी, म्हातारा माणूस आहे म्हणून काही बोलत नाही, याचा अर्थ असा झाला काय? घ्यायचं तर घ्या, नाही तर निघा. आरसा फेकीत म्हणजे काय? फुटणारी वस्तू ती. ती म्हणली अजून महागाचा दाखव, याच्यात काही चांगलं दिसत नाही. त्यानं 7000चा दाखवला, तिने पाहिलं परत ढकलला. आजी माफ करा, तुम्ही निघून जा, कुठेही घ्या आरसा, माझ्याकडे घेऊ नका. फुटले असते 2 आरसे. काय झालं काय आरशाला? ती म्हणली मी लहान होते तेव्हा 4 आण्याचा आरसा याचा, इतकं गोड गोड तोंड दिसायचं. आरशावाला म्हणला तुझं तोंडही त्यावेळेला गोडच होतं. दोष आरशाचा नाहीये, दोष. लक्षात घ्या. सौंदर्य वासना. नंतर येते आरोग्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी आजारीच पडू नये, पण वर्षभरामध्ये सर्दी खोकला झाल्याशिवाय राहत नाही. किती तुम्ही फिटनेस टिकवा, कितीही तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा, काही करा, भस्त्रिका करा, पण आजारपण येतच. आरोग्य वासना. आणि तिसरी देहाप्रतीची तिसरी वासना सांग. आपला विषय काय चालला? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. इतकी ताकद आहे संत चरण रजाच्या मध्ये, वासना जाते. तिसरी येते शरीराप्रती देहाप्रती वासना. कोणती? आयुष्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी मरूच नाही.
बरोबर आहे का नाही? कोणती वासना आहे ही? आयुष्य वासना आहे, बरोबर आहे का नाही? एका गावात कीर्तनकार म्हणत होते, सगळे मरणार, असा बोट करून म्हणत होता कीर्तनकार. लागल्या ना बायान माणसं रडायला. राहिलं राहिलं काय झालं त्याला? तो म्हणला फक्त 7 दिवसात मरणार. बाया रडायला लागल्या, माणसं रडायला लागले. राहिला राहिला म्हणला मोठेवाडी मधले सगळे टोटल मरणार. म्हणजे काय झालं मेल्याच्या डाच्याला काही पण बोलतो. मोठेवाडीतले सगळे मरणार. सगळ्या बाया रडत होत्या, माणसं रडत होते आणि एक बाई नाचत होती मस्त पैकी. शेजारची म्हणले पागल डोक्यावर पडली का काय? अख्ख्या बाया रडू राहिल्या मोठेवाडीतले सगळे मरणार म्हणून तू हसती. ती म्हणली अग बाबा म्हणले मोठेवाडीतले सगळे मरणार आहे, तू का हसती? ती म्हणली मी पाहुणी आहे ना. आता पाहुणी राहणार आहे का? खरं सांग. आणि मृत्यू पुढा आहे. अध्याय 13 ओवी नंबर 544 ज्ञानेश्वरी. आणि मृत्यू पुढा आहे तो चिकल्पांतिका पाहे परी आजीची होये सावध जो. कुठलीही वासना असू द्या. वासना म्हणजे काय अजून सांगतो. दुसऱ्या चरणाकडे प्रवृत्त होतो. माझा घड्याळ थांबत नाही. वासना 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 10 मिनिटं झाले महाराज. काय वासना? वासना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जीवाकडून अज्ञानामध्ये जे कर्म घडतं त्याला वासना म्हटलेली आहे. आणि संताचं चरण रज क्षण एक घडता सतसंगती तात्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. संत चरण रज लागलं का वासना नुसती जात नाही. वासना जातेच पण तिचं बी जळून जातं. कारण वासना म्हणजे काय? सगळी वासनाच मरून जावी. बीज जाळून केलेलाही. हा जुने लोक बाजरीचं बी पेरताना अर्ध भाजून घ्यायचे आणि चांगल्या बियात टाकायचे मग पेरायचे. आता भाजलेला बाजरीचा दाणा किती माती लोटान पाणी खत घाला उगल का सांगा? म्हणून वासना नुसती जाऊन कामाची नाही, ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. वासनेचे बीज जळून जाय. मग महाराज नेमकं काय होतं? संत चरण रज लागल्या कारणानं आपल्याला अज्ञान जातं. अज्ञान जातं म्हणजे वासना जाते आणि ज्ञानरूपी सूर्य आपल्या आयुष्यामध्ये येतो. आणि ज्याला ज्ञान मिळालं वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा वासना जळाली मग राम नामे उपदे आवडी. मग राम नामे उपदे आवडी. मग राम नामे उपदे आवडी. मग राम उपदे आवडी. मग राम नामे 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 उपदे आवडी. सुख खडो खडी वाढू लागे. सुख खडो खडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. सुख गडगडे वाढला गे. सुख गडगडे वाढू लागे. मग राम नामे उपदे आवडी. मग राम नामे उपदे अभंगाची रचना किती गोड आहे पहा. लिहायचं म्हणून लिहिलं नाही. चला आज 10-15 अभंग लिहून झाले पाहिजे असं नाहीये. इथून सुचलंय तुकोबांना. संत चरण रज लागता सहज. जीवावर काय परिणाम होतो? वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा वासनेचं बीज जळालं मग किती गोड स्टेप आहे. जोपर्यंत वासना जात नाही
तोपर्यंत राम नामाची आवड निर्माण होत नाही. येतं ना लक्षात? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना गेली मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. कळलं का तुम्हाला? मग मानाने हल्ल्या. मी तुम्हाला सांगितलं मानाने हल्ल्या का? मला सोपं करून सांगावं लागतं. सोपं नाही, काहीच कळलं नाही तर ते कीर्तन माझा मानस आहे. मी आयुष्यात परत येवो ना येवो मला नाही माहित, पण हे कीर्तन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे लक्षातच राहिलं. आणि कीर्तनकारांची जबाबदारी आहे सोपं करून सांगावं. पण आमचे काय काय कीर्तनकार सोपं असलेलं अवघड करून सांगत्या आणि खुशाल लोक त्याला विद्वान म्हणतात. वा रे वा. सोपेवर मामा सांगितले संती चार वेद. ज्याला चार वेद नाही कळाले त्याने 6 शास्त्र वाचावी. सोपं येते. ज्याला 6 शास्त्र नाही कळाले त्याने 17 पुराण ऐकावे आयुष्यात किंवा वाचावे. ज्याला 17 पुराण नाही जमले त्याने आयुष्यात एकदा तरी श्रीमद भागवत महापुराण ऐकावं किंवा वाचावं. ज्याला श्रीमद भागवत पुराण नाही जमलं त्याने एकदा तरी श्रीमद भगवत गीता वाचावी. ज्याला भगवत गीता नाही कळाली, सोपं सांगतो बरं का, इसेन्स अर्क, ज्याला भगवत गीता नाही उमगली त्याने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला ज्ञानेश्वरीला वेळ नाही मिळत त्याने दिवसभरात एकदा हरिपाठ तरी म्हणावा. ज्याला हरिपाठाला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा पसायदान तरी म्हणावा. ज्याला पसायदानाला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा रामकृष्ण हरी तरी म्हणावा. सोपं सांगू अजून? ज्याला रामकृष्ण हरी म्हणायला पण वेळ नाही त्याने डायरेक्ट पाकिस्तानात जाऊन राहावा. आता केवढं सोपं करून सांगू मी? वेळ नाही आपल्याकडे. किती सोपं सांगितलं पाहिजे. लक्ष द्या. मग रामनामे, मग ही स्टेप किती गोड वापरली पहा. जोपर्यंत वासनेचं बी जळून जात नाही तोपर्यंत राम नावाची आवड मानाने आल्या. म्हणून सोपं सांगतो. एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने चेक केलं. काय होतं? म्हणे माझं पोट आहे ना सारखं गच्च असतं. अर्धी पोळी खाली तरी भूकच लागत नाही. खाल्लेलं पचत नाही. काय करू डॉक्टर? अशक्तपणा आला. डॉक्टरने पाहिलं. म्हणलं काळजी नको करू. या 2 गोळ्या घे. घरी गेला का 2 गोळ्या सोबत घे. बरं वाटेल तुला. त्या माणसाचा विश्वास डॉक्टर होता. कारण पांडुरंगाचं दुसरं रूप म्हणजे डॉक्टर आहे. बरोबर आहे ना? हां. देवाचं काम संपलं का डॉक्टरकडे जावं. आणि डॉक्टरचं काम संपलं का, मी काय बोललो काय? डॉक्टरला म्हणावं लागतं आमचे प्रयत्न संपले आता वरच्याच्या हातात. इतके पागल होते पोरं, शिकेल होते. ते म्हणले वरती MD डॉक्टर आहे. त्यांनी दुसऱ्या मजल्यावर नेलं. तिथं चेक केलं. त्याने 2 लाख घेतले 2 दिवसाचे. 2 लाख. माझे प्रयत्न संपले वरच्याच्या हातात. दादा काय किती पैसे लागू दे घे वर. 7 मजल्याचा दवाखाना होता ना. इतके पागल होते. 7व्या मजल्यावर अमेरिकेचा स्पेशल डॉक्टर यायचा. त्याने चेक केलं. माझे प्रयत्न संपले वरच्याच्या हातात. उचललं म्हातारं नेलं वर. वरती मजलाच नव्हता, गॅलरी होती. एक जण लिफ्टनी खाली आला. ती खालच्या काउंटरवर एक ती मॅडम असते पा, लई मेली 63 सारखी बोलत. तिचं तोंडच दड नाही. काय पाहिजे? काय होतं तिला कळत नाही. म्हणला मॅडम वरच्याच्या हातात 7व्या मजल्यापर्यंत गेलो. कवडीचा फरक म्हाताऱ्याला नाही. 7 दिवसात 14 लाख रुपये गेले. वरती आता मजलाच नाही. ती मॅडम म्हणली तुमचा वरचा मजला रिकामा आहे का रे? नाही, बऱ्याचशांचे वरचे मजले रिकामेच असतात. अरे मूर्खांनो, वरच्याच्या हातात म्हणजे देवाच्या हातात. मग म्हणले अरे देवान. मग घरी आणलं. आणि ते घरी आणल्यावर सुधारलं घरच्या वातावरणाने. काय होतं? पोट, भूक लागत नाही. 2 गोळ्या घे सोबत घे, बरं वाटल. ते घरी गेलं आणि 2 गोळ्या घेतल्या. पण 1.5 तासाने असा परिणाम झाला. अरा उचल लोटा पळ, उचल लोटा पळ. तैसे येण्याची शरीरे प्रमाण आहे. शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. खंडितच होईना. सारखा जायचा सारखा यायचा. तो म्हणला येऊन जाऊन घरी जायचं, तिकडं जायचं, त्रास व्हायला. मग त्याने बाबळीच्या झाडाखाली तिकडं ड्रमच भरून ठेवला. ते तिकडच बसले. 3 दिवस
दिवसाने त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये आडवं झालं, त्याला जीवच नाही राहिला, उचलून दवाखान्यात त्याच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणला कसं वाटतं? म्हणला मेल्या तू माणसाचा डॉक्टर आहे का जनावराचा? म्हणे काय झालं? अरे भूक लागत नाही म्हणून तुझ्याकडे आलो, तू अशा गोळ्या दिल्या, भूक लागायचा विषय नाही, पोटातलं होतं तेवढं निघून गेलं. डॉक्टर म्हणला याला प्रोसिजर म्हणतात, आग लागवतो प्रोसिजरला. अशी प्रोसिजर असते काय? अरे वेड्या, जोपर्यंत तुझ्या पोटातली घाण साफ होत नाही तोपर्यंत तुला भूक लागत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या आयुष्यातली वासना नावाची घाण जात नाही तोपर्यंत राम नावाची आवड निर्माण होत नाही. विठ्ठोबा रखुमाई, टाळी वाजवायची भजन. विठ्ठोबा रखुमाई, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. वेळ संपली माझी. सुख काय वाढतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, कंठ प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे हृदय प्रगटे आ आ आ राम रूप, हृदय प्रगटे आ आ आ राम रूप. कंठी प्रेम दाटे उपजे आवडे, साठी उभं राहा. पटकन पटकन परत बसायचं, आपल्याला जेवायला नाही जायचं लगेच. 2च मिनिटं मस्त पैकी देवासमोर नाचा. लग्नात नाचता तुम्ही, देवासमोर नाचा. प्रपंचात नाचायची गरज पडणार नाही. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, नाचा नाचा. माऊली तुकारा, ज्ञानोबा 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 माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली तुकारा, ज्ञानेश्वर
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम बसायचं खाली, पटकन बसायचं, फक्त 2 मिनिटं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजावडी सुख गडोगडी वाढू लागे. मला वेळ संपली माझी. दादांकडून 10 मिनिटं मी उसने मागून घेतले होते ते पण संपले. अजून 3 मिनिटं एक्स्ट्रा झाले. उदार अंतकरणाने माफ करा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरो. मारुती रायाने जी उपासना केली आपल्या आयुष्यामध्ये, हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना प्रकट करण्यासाठी हृदयी प्रकटे रामरूप मग राम नामे उपजावडी सुख गडोगडी वाढू लागे. पण ते संत चरण रज लागण्यासाठी पूर्व पुण्य लागतं, शेवटचं चरण काय. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ पुण्य. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. 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 परी उपदिष्ट पूर्व
रमणावे उपजे आवडी मग रमणावे उपजे एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजू. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी, चोपदार, सर्व टाळकरी, भजनी मंडळ. इथे 32 वर्षापासून ही अविरत अखंड ही सेवा सुरू आहे आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. चैतन्य कानिफनाथांच्या मारुती रायाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि विनंती करतो, जाता जाता काही चुकलं असेल माझं मला परत करा, मी नाशिकला घेऊन जातो. तुम्हाला आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने नवनाथ महाराज, बजरंगबली, प्रभू रामचंद्र, सीतामाई तुमचं कल्याण करो. गळ्यात तुळशीची माळ पडो, पंढरीची वारी घडो. गोड नाम ईश्वराचं तुमच्या मुखात येऊ. मला संपर्क करणारे आमचे मोठे दादा, त्यांनी पिंपळगाव बसवंतला तिकडं आले होते काही कामानिमित्त आणि तिथं माझं कीर्तन चालू होतं वास्तुशांतीनिमित्त. त्यांनी थोडंसं एक अर्धा तास ऐकलं, त्यांना ते आवडलं असेल बहुतेक. त्यांनी संपर्क केला आणि मला या ठिकाणी त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग घडला. चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं जगा आणि चांगलं बोला. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं वागू नका. तरुणांनी व्यसन करू नका आणि बोलू महिलांनी फॅशन करू नका, कारण व्यसन आणि फॅशन हिंदू धर्म बर्बाद होतो आहे, लक्षात घ्या. मुसलमानाचं पोरग बोलायला लागलं, त्याची आब्बू आणि अम्मी सांगते, बेटा तू कुछ भी नहीं पढ़ेगा तो भी तुझी चलेगा, तुझे नमाज अदा करना आना चाहिए. लहान वयातच मुसलमानाच्या पोरांना त्यांचे आईबाप, आब्बू अम्मी नमाज, कुराण शिकवतात. तुम्ही सुद्धा लहान वयामध्ये आपल्या लेकरांना राम सांगा, कृष्ण सांगा, गीता सांगा. जॉनी जॉनी यस पप्पा हे नका शिकू, वाटोळं करणार आहे. म्हणून विनंती करतो, संस्कार करा, संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल. झालेली सेवा कृष्णार्पण. विठ्ठल जय जय.